दर रविवारी आमचं असंच असतं. उशिरा उठल्यामुळे सगळे कामं उशिरा होतात आणि एवढा पसारा राहत नाही, पण या रविवारी जास्त होऊन गेला होता. बघू शकता तुम्ही घरामध्ये केवढा पसारा करून ठेवलाय. तिची ना एक वस्तू सापडत नव्हती, त्याच्यामुळे तिने ना पूर्ण घरामध्ये पसारा करून ठेवला होता. बघू शकता तुम्ही एका पिशवीमधून सगळ्या पिशव्या काढून ठेवल्या होत्या तिने आणि ते सगळा पसारा करून घेतला आणि कॅम्प्युटरवर गेम खेळत बसली. कुणाचं काय आणि कुणाचं काय. मीच सांगितलं तिला उचल, पण उचलला नाही. ती गेम खेळायला लागून गेली. आणि सगळा पसारा घरामधला उचलला, झाडू मारायचा बाकी होता आणि तो पसारा पण आणि स्वयंपाक मी सोबतच बनवत होती, म्हणून स्वयंपाक पण तयार होता. स्वयंपाकमध्ये हेच का राहतं आमच्याकडे डाळ भात, मटारची भाजी आणि बट्टी. तर जेवण वगैरे केलं आणि दुपारी झाली होती. त्याच्यानंतर ना मला पन्हं बनवायचं होतं. बनवून झालं होतं, पण थोड्या पिल्यानंतर ना त्याच्यामध्ये गूळ कमी वाटत होता, म्हणून मी गूळ नवीन टाकला त्याच्यामध्ये. व्यवस्थित चाळून घेतलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं, कारण थंड पिण्यामध्ये मजा आहे. मग घरामधले सगळे कामं आवरून घेतले. मग गेलो आम्ही फिरायला. तिथे ना पेरूवाली बसली होती. तिच्याकडनं एक पेरू घेऊन घेतला आणि तिथंच बसून खाऊन घेतला आम्ही. कारण मोकळ्या वातावरणामध्ये खाण्याची मजाच वेगळी आहे. मग त्याच्यानंतर तिथं थोड्या वेळ ती खेळली आणि घरी आलो, कारण संध्याकाळ पण झाली होती. घरी येताना आहे ना तिथं लसूण आणि बटाटे आणायचे होते मला, ते घेऊन आली. चला मग आजचा व्हिडिओ इथंच एंड